जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीचा फटका शासकीय कार्यालयांनाही बसत असून वीज बिल न भरणा झाल्याने या कार्यालयांचा थेट वीज पुरवठा खंडित करण्यात येत असून या ठिकाणच्या शासकीय सेवाच प्रभावित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे केवळ 4350 रुपयांचे विद्युत बिल न भरल्यामुळे कार्यालयाची वीज खंडित झाली आहे। परिणामी कृषी योजनांसाठी येणारे शेतकरी व नागरिकांना याचा फटका बसत असून अंधारातच त्यांना ताटकळत बसावे लागत आहे। सोबतच कार्यालयातील कर्मचारी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात जेमतेम काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शहाद्याच्या कृषी कार्यालयातून दररोज शेतकऱ्यांच्या विविध योजना, अनुदान प्रस्ताव, पीक विमा, पीक नोंदणी तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे कामकाज चालते। मात्र वीजपुरवठा बंद असल्याने संगणक, इंटरनेट व प्रिंटर पूर्णतः बंद पडले असून संपूर्ण ऑनलाईन व्यवस्था ठप्प झाली आहे। त्यामुळे दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे। विशेष म्हणजे एवढ्या महत्त्वाच्या कार्यालयाचे केवळ 4000 रुपयांचे बिल वेळेत न भरल्यामुळे ही नामुष्की ओढवल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करणारे कार्यालयच अंधारात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। नव्या मीटरमध्ये 2 महिन्याचे बिल न भरल्यास आपोआप विद्युत पुरवठा खंडित होण्याची प्रक्रिया असल्याने हा प्रकार होत असून शासकीय कार्यालयांचा मात्र वेळेत वीज भरणा होत नाही। त्यामुळे याचा फटका आगामी काळात आणखीन शासकीय कार्यालयांना बसणार असल्याचे काहीसे चित्र दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।